नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे जालना इथून. साई करिअर अकॅडमीमध्ये घातपाती मृत्यू. आजोबांची तब्येत खालावल्याने चिल्का कुटुंबाचे उपोषण स्थगित. न्याय अद्याप प्रलंबित. छत्रपती संभाजीनगर येथील साई करिअर अकॅडमीमध्ये पोलीस व आर्मी भरतीसाठी प्रशिक्षण घेत असताना सनी राजू चिल्का यांचा दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी घातपाती मृत्यू झाल्याची घटना घडली असून या मृत्यूबाबत नातेवाईकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मृत सनी चिल्का यांचे वडील राजू चिल्का व कुटुंबियांनी अकॅडमीच्या संचालकांवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा, अकॅडमी बंद करावी आणि घटनेचा सखोल तपास करून न्याय द्यावा या मागणीसाठी 1 डिसेंबर 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र उपोषण सुरू असतानाच मयत सनी चिल्का यांच्या आजोबांची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे कुटुंबियांनी उपोषण तात्पुरते स्थगित करत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले असून सध्या ते घरच्या घरी ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. या संदर्भात बोलताना चिल्का कुटुंबियांनी सांगितले की उपोषणाच्या दरम्यान मयत सनीच्या आजोबांची तब्येत गंभीर झाली. त्यामुळे आम्हाला नाईलाजानं उपोषण स्थगित करावे लागले. मात्र आम्ही अनेक दिवस आमरण उपोषण केले असूनही अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. यानंतर लोक आत्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी चिल्का कुटुंबाच्या घरी भेट देऊन सनीचे वडील, आजोबा व इतर नातेवाईकांशी संवाद साधला. त्यावेळी कुटुंबियांनी आपली व्यथा मांडत सांगितले की सनीच्या मृत्यूस महिने उलटून गेले असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. भावनिक शब्दात सनीचे वडील राजू चिल्का म्हणाले, आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आहोत. माझ्या मुलाला अधिकारी बनवण्याचं स्वप्न होतं. त्या आशेनं मी त्याला साई करिअर अकॅडमीमध्ये पण मध्येच अशी दुर्दैवी घटना घडली आणि माझा मुलगा माझ्यापासून कायमचा हिरावून घेतला गेला. ते पुढे म्हणाले की आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आम्ही फिरस्ती जीवन जगणारे लोक आहोत. संबंधित साई करिअर अकॅडमी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी कळकळीची मागणी त्यांनी केली. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे. नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी तरंग कांबळे आणि मी सध्या जालना जिल्ह्यातील लोधी मोहल्ला येथे आलेलो आहे. आणि इथे लोधी मोहल्ल्यातील राजू चिल्का जे आहेत, राजू चिल्का यांचा जो मुलगा आहे सनी चिल्का, त्यांचा औरंगाबाद येथे त्यांचा मुलगा शिकायला होता. आणि ते शिकायला असताना त्यांचा मुलगा जे तिथं शिकत होता तो मुलगा पोलीस भरतीची ट्रेनिंग करत होता. तर राजू चिल्का हे बाहेर गावाला होते. त्यांचा जो संचालक आहे किंवा ती साई अकॅडमी आहे, त्या साई अकॅडमी वाल्याचा त्यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाची तब्येत खराब आहे, तुम्ही अर्जंट मध्ये संभाजीनगरला या. असं सांगितल्याच्या नंतर ते राजू चिल्का तिथं गेल्याच्या नंतर कळालं की त्यांच्या मुलाची डेथ झाली आहे. तर त्यानंतर त्यांनी काय केलं की ज्यावेळेस त्यांच्या मुलाची डेथ झाली त्यांचे जितके सगळे नातेवाईक वगैरे संभाजीनगरचा जो छत्रपती संभाजीनगरची जो घाटी आहे त्या घाटीमध्ये ते गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं बाबा आमच्या मुलाचा मृत्यू संशयास्पद झालेला आहे आणि आमच्या मुलाला पावता येत नाही, आमच्या मुलाचा घातपात झालेला आहे, असा त्यांचा चिल्का कुटुंबाच्या वतीने आरोप झाला होता. त्यानंतर त्यांनी पवित्रा घेतला की जोपर्यंत संबंधित संचालक यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही संबंधित व्यक्तीवर, तोपर्यंत आम्ही डेड बॉडी जी आहे ती ताब्यात घेणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र जे पोलीस स्टेशन आहे, संबंधित पोलीस स्टेशन बेगमपुरा पोलीस स्टेशन, त्यांच्या वतीनं त्यांना असं सांगितलं आलं की बाबा तुमची डेड बॉडी आहे ती तुम्ही ताब्यात घ्या आणि तुम्ही डेड बॉडी ताब्यात घेऊन तुम्ही त्यांचा अंतिम संस्कार करा. तुमचा अंतिम संस्कार झालं तर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करू, असं संबंधित पोलीस स्टेशनच्या वतीने, बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांच्या मुलाचं त्यांनी अंत्यविधी, जो त्यांचा अंत्यविधी आहे मुलांचा, तो त्यांनी पार पाडल्याच्या नंतर त्यानंतर पुन्हा बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे गेले. पोलीस स्टेशन येथे गेल्याच्या नंतर त्यावेळेस त्यांनी पोलिसांनी सांगितलं की बाबा आम्ही काही तुम्हाला तसं काही म्हणलो नव्हतो. तरी त्यांनी पोलिसांना विनंती केली की साहेब माझा मुलगा
हा मुलाचा जो आहे हा घातपात झालेला आहे, माझ्या मुलाला पावता येत नाही, माझ्या मुलाने अचानक उडी कशी मारली, माझा मुलगा उडी मारू शकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांनी संबंधित जे चिल्का कुटुंबीय यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा संबंधित जी साई अकॅडमी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यानंतर त्यांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी 9 दिवस उपोषण केलं. त्यांनी उपोषण केल्याच्या नंतर त्यांना त्यांचे जे वडील आहेत ते तुम्ही बघू शकता, त्यांचे वडील इथं सध्या ऑक्सिजन मध्ये त्यांच्या वडिलांची उपोषणाच्या दरम्यान तब्येत खराब झाली आणि तब्येत खराब झाली असल्यामुळे त्यांच्या वडील सध्या ऑक्सिजन वर बघू शकता तुम्ही. तसेच माझ्यासोबत मयत सनी चिल्का याचे वडील देखील आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकं काय प्रकरण आहे आणि काय झालेलं आहे. तर सर, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. मला सांगा काय घटना घडली होती? माझा मुलगा साई कॅरियर अकॅडमी मध्ये पोलीस भरतीसाठी होता, सन्नी चिल्का. तर मला असं मी निजामाबादला होतं, मला फोन आला की संचालकनं फोन उचलला की मला म्हणलं तू त्याला मार लागले, ते बोलू नाही शकत आता, तुम्ही येऊन भेटून जा म्हणे. मी म्हणलं माझ्या मुलाला 2 मिनिटं फोन द्या, मला बोलच. ते नाही म्हणले तुम्ही कुठं बी. मी म्हणलं ते निजामाबादला आहे, तर मला तुम्ही येऊन भेटून जा असं मला म्हणले होते संचालकनं. तर संचालक म्हणले होते, बरोबर आहे. संचालक म्हटल्याच्या नंतर मग त्यांनी तुम्हाला फोन केला होता, बरोबर आहे. फोन केल्याच्या नंतर तुम्ही त्यांना कधी भेटायला गेले? ते आता मी 18 ऑगस्टला झालं होतं ते घटना. तर मी सकाळी 19 ऑगस्टला मी सकाळी पोहोचलो होते तिथं घाटीमध्ये पोहोचलो. तर मला असं माहित पडलं की त्याचं निधन झालं असं, म्हणून हे झालं मला. आणि तिथं मी म्हणलं तिथं जे बेगमपुरा पोलीस स्टेशन मध्ये PI जगताप ते सरनं का ते मी अँब्युलन्स खाली झोपलो होतो, मी मला डेड बॉडी उचलत नाही इथून, मला त्यांच्यावर केस दाखल असं करायचं म्हणलं. ते म्हणले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण, अकॅडमी वाल्याला अकॅडमी बंद करण, ते मुलं जे सोबत होते 5 जण त्यांना बी अटक करण आणि तुम्ही प्रेत घेऊन जा, अंतिम संस्कार करा. त्याच्यानंतर मी 4-5 दिवसानंतर गेलं तर ते सर बदलून गेले. ते म्हणू लागले मी कसं म्हणते म्हणलं नव्हतं म्हणे, मी तसं म्हणलं नव्हतं म्हणे असं म्हणलं मला. आता मला सांगा, तुम्ही तिथे गेले ते तसं म्हणल्याच्या नंतर पुढे तुम्ही काय केलं? पुढं आता काय नाही भेटलं म्हणून मी म्हणलं उपोषणला, मी आम आदमी पार्टी थरून मी तिथं उपोषणवर बसलो होतं कलेक्टर ऑफिस पुढं. 9 दिवस उपोषणवर बसलं. तिथं बसून आणि तिथं मी आमच्या वडील जर तब्येत एकदम सिरियस झालं, मी म्हणलं इथंच मरून जाते, आम्ही नाही भेटल्याशिवाय आम्ही उठत नाही असं म्हणलं होतं मी. आमच्या वडीलचं एकदम सिरियस झालं म्हणून आम्ही इकडं उपोषण स्थगित करून इकडं आले आम्ही. उद्या काय आमच्या वडीलला काय झालं तर आम्हाला मी हे करणार नाही, आम्ही पूर्ण परिवार हे मरण आणि त्यांच्या नावावर आम्ही करणार ते. मला सांगा, तुम्ही आता तुम्ही असं सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही उपोषण वगैरे केले, उपोषणाच्या दरम्यान तुमच्या वडिलांची तब्येत खराब झाली, बरोबर आहे. तर आता त्यानंतर तुम्ही स्थगिती केली. तर स्थगिती केल्याच्या नंतर तुमच्या वडील आता किती दिवस झाले इथं पडून आहेत? आता स्थगित करून आम्ही 3-4 दिवस झाले येऊन. आता ते घरी आले ऑक्सिजनवर. आमचे वडील आता पलंगवर झोपलेले ते. बरं, मला सांगा आता तुमची पुढची मागणी काय, याबद्दल तुम्ही काय सांगा? तुमची मागणी हेच आहे, ते अकॅडमी साई कॅरियर अकॅडमीवर गुन्हा दाखल करावा, आम्ही असं आमची मागणी आहे. आणि ते मुलांना ते अकॅडमी बंद व्हावा, तात्काळ अकॅडमी बंद व्हावा आणि गुन्हा दाखल व्हावा त्यांच्यावर आणि मुलांना अटक करावं त्यांना. तुमचं नाव? राजू देवदास चिल्का, राहणार रामनगर, जालना रामनगर. बघू शकता जे आपले चिल्का जे आहेत, राजू चिल्का म्हणजे मयत मुलाचे वडील जे आहेत, त्यांनी त्यांची घटना सांगितलेली आहे. तर तसेच त्यांचे आजोबा म्हणजे जो सनी चिल्का आहे आणि राजू चिल्का यांचे वडील देवीदास चिल्का हे आपल्या सोबत आहेत. बाबा, आपण त्यांची तब्येत देखील खराब आहे, मात्र त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि त्यानंतर थोडा आपल्याशी त्यांना बोलायला सुद्धा त्रास होतोय, पण थोडे आपण बोलण्यासाठी त्यांना हे करू, बघू काय म्हणतात त्यांनी, ऐकूया त्यांच्या तोंडून. बाबा, तुमचं नाव काय? देवीदास चिल्का. बर, काय सांगणार आहात, काय घटना घडली आहे? फक्त एवढं सांगायचं मला, माझा पोरगा बघू शकता आपण, अक्षरशः ते रडतायत आणि माझी देखील प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर संबंधित प्रकार योग्य ती चौकशी करून कारवाई करून संबंधित लोकांना न्याय देण्यात यावा. आपण त्यांना बघूयात पुन्हा बोलतात का. खूप बेकार परिस्थिती, खूप गरीब लोक आहेत हे,
यांचा उदरनिर्वाह अत्यंत कठीण आहे. ही गरीब कुटुंब आहे चिल्का फॅमिली. आणि यांच्या जे हे आहेत त्यांचे वडील मुलाचे वडील, त्यांना वाटलं बाबा माझा मुलगा मी बाहेर पाडून कुठेतरी मोठा होईल, अधिकारी होईल, याचे स्वप्न बाळगत त्यांनी त्या मुलाला बाहेर टाकलं होतं. पण इतकं मोठं डोंगर त्यांच्यावर कोसळल असं त्यांना वाटलं नव्हतं. तरी आपण थोडं त्यांच्या बाबांशी बोलूया. बाबा, फक्त थोडं मला सांगा तुम्ही आता तुमची मागणी काय, बस एवढं सांगा. माझी मागणी फक्त एवढंच आहे की माझं पोरगाला नाही भेटायला पाहिजे. बर, ठीक आहे, चालतंय. एवढं मोठं आमचं नातू गेलेलं आहे, माझ्या मुलगाला मला नाही भेटायला पाहिजे. बस एवढंच विनंती आहे, अजून काय नाही बघ. त्याच्यामुळे त्यांचा ताब्यात बिघडले, त्यांच्यामुळे ताब्यात त्यांचा श्रेयच आहे बघ. हा, मग आमचं नायच नाही भेटले आम्हाला. कुठं नाही भेटले आम्हाला, नायच नाही भेटले. हा, सांगा लागले एकदम आम्हाला नाय भेटावा, चांगला ते मुलाला आकडवेलेला त्यांना बी हे करावा. हा, बघू शकता आपण त्यांचे अक्षरशः त्यांचे आजोबा हे खूप रडतायत, तुम्ही बघितलं. आणि माझे सुद्धा बेगमपुरा पोलीस स्टेशन असेल यांना विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये संबंधित कुटुंबाला योग्य ती चौकशी करून योग्य तो न्याय देण्यात यावा. कारण हे जे चिल्का कुटुंब आहे, ही जे लोक आहेत ही फिरस्ती लोक आहेत. हे फिरून पोटाचा उदरनिर्वाह करतात आणि खूप गरीब फॅमिली आहे. यांना फॅमिली गरीब असल्यामुळे यांना वाटलं की यांचा मुलगा कुठेतरी एखादा अधिकारी होईल आणि यांचे स्वप्न उराशी बाळगून यांनी त्या मुलाला तिथं शिक्षणासाठी टाकलं होतं. पण अशी वाईट घटना घडल्यामुळं त्यांची अशी शासनाला विनंती आहे की संबंधित प्रकारामध्ये कायदेशीर सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा. तसेच आपल्यासोबत सनी चिल्का यांचे काही नातेवाईक आहेत, सचिन गुंटो आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगणार आहात दादा तुम्ही? खूप म्हणजे परिस्थिती खूप खराब आहे यांची आणि खूप गरीब लोक आहे. तर सरकाराकडून हेच आहे, यांना लवकरात लवकर न्याय भेटायला पाहिजे. कारण की माझे सगळा मामा आहे आणि यांचे जे मुलगा आहे साई करिअर अकॅडमीमध्ये शिकत होतं. कारण की यांची बी काही इच्छा आहे की एक सरकारी म्हणजे काहीतरी व्हायला पाहिजे, म्हणून ते जालना सोडून औरंगाबाद मध्ये त्यांना हे केलेले शिकायसाठी टाकलेले. पण त्यांच्यामुळं काहीतरी घटना घडली त्यांच्यासाठी. ते आमच्या मामाच्या तब्येत पण खूप सिरियस आहे, त्यांना लवकरात लवकर न्याय भेटायला पाहिजे. सरकाराला विनंती आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप मोठं म्हणजे परिस्थिती खराब आहे यांची. तुमच्या समोरच घटना घडलेल्या बघू शकता तुम्ही, एकदा बघा. आणि सरकाराकडून माझी विनंती आहे की लवकरात लवकर यांना न्याय भेटायला पाहिजे. तुमचं नाव? मी सचिन गुंटूक, राहणार लक्ष्मीनारायणपुरा, जालना. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना.